नमस्कार. आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज वडगाव निंबाळकर मधील एक अभिमानास्पद गोष्ट घडलेली आहे. वडगाव निंबाळकर मधील मयूर छबुराव साळवे या विद्यार्थ्याने आपली यशाची यशोगाथा कशा प्रकारे आणि आपलं जे ध्येय ते पूर्ण केलेलं आहे, ते कशा प्रकारे ध्येय पूर्ण केलेलं आहे, जे आपलं इच्छा होती, ते स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कोणतं त्याला पदभार मिळाला आहे, सरकारी नोकरीमध्ये जे आता पदार्पण झालेलं आहे, कशा प्रकारे हा जो प्रवास आहे, हा प्रवासाची यशोगाथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे हा यश घेत असताना अडचणी आल्या, यशावरती त्यांनी कशा अडचणीवर मात केला आणि यश प्राप्त झालं, हे त्यांच्याकडून त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार. प्रथमतः समस्त ग्रामस्थ वडगाव निंबाळकर पै पाहुणे तसेच देशसत्ता न्यूज रिपोर्ट टीम कडून तुमचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव मयूर छबुराव साळवे, मुक्काम पोस्ट वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी मी राहतो. माझं जे प्राथमिक आणि माध्यमिक जे शिक्षण आहे तेच वडगाव निंबाळकर गावच्या प्राथमिक शाळेमध्ये आणि स्वातंत्र्य विद्या मंदिर या ठिकाणी झालं. पुढे 11वी 12वी आणि महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते मी बारामती येथील महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं. पदवी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न होता माझ्या समोर आणि माझ्या घरच्यांसमोर सुद्धा, की पदवी झाल्यानंतर काय करायचं पुढं. की बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो आहे वेगवेगळ्या क्षेत्रांकडे जे आहे ते कल असतो. काहींना राजकीय पार्श्वभूमी असते, काहींना जे आहे बिझनेसची पार्श्वभूमी असते, कोणाला शेतीची पार्श्वभूमी असते. अशा बऱ्याच ठिकाणांमध्ये किंवा बऱ्याच क्षेत्रांमध्ये जाण्याचा विद्यार्थी जे आहे ते विचार करत असतात. तशीच माझ्या घराला माझ्या आजोबांपासून एक समाजसेवेची किंवा समाजकारणाची पार्श्वभूमी लाभली होती. माझे आजोबा कालकथित तात्याबा साळवे हे समाजकारणाचं कार्य केलं आणि माझे वडील छबुराव यशवंत साळवे यांनी तोच वारसा जोपासला. तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कुठे ना कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये येऊन समाजाच्यासाठी, समाजातल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करावं, ही भावना त्यांच्याकडनं जी आहे ती मला मिळाली. आणि म्हणून जे आहे माझी पदवी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर जे आहे मी सरकारी नोकरीमध्ये जाण्याचा जो आहे तो निर्णय घेतला. त्या निर्णयाला माझे आई वडील, छोटा भाऊ, त्याच्यानंतर माझे काका, माझ्या संपूर्ण फॅमिलीने पूर्ण फुल सपोर्ट केला. त्याच्यामध्ये जे आहे मला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला. माझ्या यशामध्ये, अपयशामध्ये नेहमी ते भागीदार राहिले. आणि त्याच्यामुळे जे आहे पदवी परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे 2018-19 या वर्षापासून जे आहे ते मी पदवी परीक्षेला जो आहे तो अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरुवातीला खूप अडचणी आल्या. सुरुवातीला जे आहे ते मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं आणि गावामध्ये सुद्धा फारशा सोयी सुविधा नव्हत्या. त्याच्यामुळे पुण्याला जाऊन तिथं लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास केला. मध्येच कोरोनाची 2-3 वर्ष असल्यामुळे जे आहे परत घरी यावं लागलं. अभ्यासाची लिंक तुटली. तिथून परत जाऊन अभ्यास करताना खूप अडचणी फेस कराव्या लागल्या. आणि हेच करत असताना माझे मोठे भाऊ जे आहेत समीर सिंह द्वारकोजीराव साळवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून DYSP ह्या पदी निवड झाली. आणि मग ती निवड झाल्यानंतर एक फार मोठा आधार मिळाला, मानसिक आधार मिळाला, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एक आधार मिळाला, त्यांचं एक खंबीर मार्गदर्शन मिळालं. अभ्यास करताना ज्या चुका होत होत्या त्या चुका सुधारवण्याची संधी जी आहे त्यांच्यामुळे मला फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. त्यानंतर आपल्याच गावचे श्री हन्नान पठाण यांची ज्युनियर मॅजिस्ट्रेट म्हणून निवड झाली. त्यांनी सुद्धा माझ्या या प्रवासामध्ये मला खूप मोठं मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाबरोबरच माझे आई वडील असतील, त्याच्यानंतर माझे काका असतील, या सगळ्यांचं मार्गदर्शन जे आहे ते खूप कामी आलं. आणि म्हणूनच मी आज पुरवठा विभागाची परीक्षा जी आहे ती पास होऊन पुरवठा निरीक्षक या पदावर लातूर जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी या ठिकाणी मला जे आहे ही नोकरी करण्याची आज संधी मिळालेली आहे. आता तुमच्या घराचा वारसा होता सामाजिक कार्य करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते. तुम्ही ती सामाजिक वारसा न जपता किंवा न जाता तिकडं तुम्ही सरकारी नोकरीकडे गेला, असं का? त्याच्या मागे एक फार मोठं कारण होतं की एकदा माझ्या आजोबांना कुठल्या तरी कोर्टाच्या कामानिमित्त जे आहे ते बारामती कोर्टामध्ये जाण्याचा जो आहे तो प्रसंग आला. तर सुरुवातीला त्यांची जी ओळख आहे ते एका सिनियर वकिलाबरोबर झाली. तर सिनियर वकील त्यांच्याबरोबर त्यांचं वागणं, बिहेवियर जे होते ते थोडं रूडली होतं, त्यांना खटकणारं होतं. पण नंतर थोड्या वेळानंतर त्यांनी जे आहे एका ज्युनियर वकिलाबरोबर जे आहे ते त्यांनी संवाद केला. आणि त्या ज्युनियर वकिलांनी माझ्या आजोबांना खूप चांगली ट्रीटमेंट दिली, वागणूक दिली. इव्हन त्यांचा लंच बॉक्स सुद्धा ऑफर केला की आजोबा या माझ्या बरोबर बसून जेवण करा. तर त्या वकिलाच्या वागण्याने ते माझे आजोबा इतके प्रभावित झाले की त्यांनी येऊन मला सांगितलं की तू काही नाही म्हणजे आयुष्यामध्ये असं काहीतरी कर की माझ्यासारख्या अडाणी लोकांना किंवा जे माझ्यासारख्या लोकांना जी समाज व्यवस्था किंवा शासन व्यवस्था अजून माहीत होत नाही त्यांच्यासाठी तू कुठे ना कुठेतरी काम कर. तर त्यांचं हे सांगणं हे माझ्यासाठी एक फार मोठा टर्निंग पॉईंट होता, फार मोठं इन्स्पिरेशन होतं. आणि तोच धागा पुढे पकडून मला माझ्या वडिलांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आणि म्हणून जे आहे मी आज यशस्वीरित्या सरकारी नोकरीमध्ये आलेलो आहे.
तुमचं पदवीर शिक्षण हे जॉबसाठी कॅपेबल होतं. तुम्ही एखाद्या नोकरी सुद्धा करू होता शकता. पण तुम्ही नोकरी न करता ह्या सरकारी नोकरीकडे वळाला. तर या पिढीला काय सांगाल तुम्ही? आणि आत्ताच्या जी भरकटलेली युवा पिढी, जी मग सोशल मीडियाच्या वेळात गुंतलेली आहे, त्याला काय सांगाल तुम्ही? नाही, मी हेच सांगेन की सोशल मीडिया जे आहे हे एक हत्यार आहे आणि ह्याला कशा पद्धतीने वापरायचं हे प्रत्येकाने खरं तर ठरवलं पाहिजे. जर आपण त्याचा उपयोग विधायक कामासाठी केला, म्हणजे अभ्यास असेल, लोकांची मदत करणे असेल किंवा समाजाच्या म्हणजे आज सोशल मीडियावर बघा तुम्ही एक समाजाची समस्या आपण एक व्हिडिओ करून टाकला, तर तो हजारो लाखो व्यक्तींपर्यंत क्षणामध्ये पोहोचू शकतो. ही एक ताकद आहे. परंतु जर आपण त्याचा दुरुपयोग केला, तर त्याचा म्हणजे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. त्याच पद्धतीनं मी पण मोबाईल वापरला, पण मोबाईलचा वापर जो आहे तो अभ्यास करण्यासाठी केला. बेसिकली जे टेलिग्रामचे जे चॅनल्स असतील, त्याच्यानंतर YouTubeचे जे व्हिडिओ असतील, ऑनलाईन नोट्स असतील, ह्याचा मला माझ्या प्रवासामध्ये, माझ्या अभ्यासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. त्यामुळे मी युवा पिढीला हेच सांगेन, की सोशल मीडियाचा वापर जरूर करा, पण विधायक किंवा चांगल्या कामासाठी करा. आता किती दिवसाचा तुमचा प्रवास होता? या प्रवासामध्ये तुम्ही अभ्यास करत होता. कशा अडचणी आल्या? आणि त्या अडचणी तुम्ही कसं मात केलं? सुरुवातीची तर अडचण हेच होती, की जायचं कसं तिथपर्यंत? म्हणजे माहिती होतं, की आपल्याला इकडे जायचंय, परंतु रस्ताच माहीत नव्हता. सिलेबस कसा असतो, नोट्स कुठल्या असतात, पुस्तकं कुठली वाचायची, त्याच्यानंतर अभ्यासाची पद्धत कुठली असते, हे सगळं म्हणजे अनोळखी होतं आणि मार्गदर्शन पण करायला कोणी नव्हतं. ज्यावेळेला माझे दादा डी-वाय-एस-पी झाले, त्यातनं मला खूप मार्गदर्शन मिळालं. म्हणजे माझ्या ज्या चुकीच्या पद्धती होत्या अभ्यास करायच्या, त्या त्यांनी सुधारवल्या. मला बुक्स जे आहेत, पुस्तकं जे आहेत चांगले-चांगले ते रेफर केले. त्याच्यानंतर मी जे घरी अभ्यास करत होतो, त्यांनी मला सजेस्ट केलं, की "तू पुण्याला ये, लायब्ररीला बस आणि अभ्यास वगैरे कर." तर तिथे जाऊन इकडे-इकडे जो वेळ वाया जायचा या ना त्या कारणाने, तर तो वेळ मी पूर्ण माझ्या कॅपॅसिटीनुसार जो आहे तो अभ्यासाला लावला आणि त्या पद्धतीने अभ्यास करून जे आहे, हळू-हळू एक गोष्ट जी समजत आली, पुस्तक कशी वापरायची, नोट्स कुठल्या रेफर करायच्या, आपल्या स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या, आपल्या चुका कशा होतात, टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या हळू-हळू दुरुस्त होत गेल्या आणि त्यातनं मला हे यश मिळालं. जे एमपीसीचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्याच्यामध्ये संयम, शांतता, कष्ट, जिद्द, चिकाटी हे पाहिजे. तुम्ही हा 4 ते 5 वर्षाचा तुमचा संघर्ष होता. ह्यातून संघर्षातून तुम्ही बरेच शिकलात. आता घडलात तुम्ही. आता तुम्ही एका पदावरती बसणार आहात. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता एमपीएससी करणाऱ्या किंवा समाजातील तरुणांना काय सांगाल? नाही, मी हेच सांगेन, की तुम्ही संयम ठेवा, चिकाटी ठेवा आणि सातत्य ठेवा. की मला आज यश मिळालं म्हणजे असं काही नाही, की माझ्या हातनं काही चुका झाल्या नाहीत. माझ्याही हातनं खूप चुका झाल्या. त्यातली एक महत्त्वाची चूक होती म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये सातत्य नव्हतं. म्हणजे एक दिवस अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायला गेलो, तो दिवस वाया गेला. परत तिसऱ्या दिवशी अभ्यास केला, परत अजून 1-2 दिवस वाया घालवले. तर हा सातत्याचा अभाव मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. सुरुवातीला मोबाईलचं व्यसन पण खूप होतं. मोबाईल जो आहे तो तासंतास मी स्क्रोल करत बसायचो आणि वेळ जो आहे तो वाया घालवायचो. पण ज्या वेळेला मला एक कळालं, की अरे ह्याच माझ्या सवयी आहेत, की ह्याच आहेत जो माझ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये एक फरक करतो, की ते विद्यार्थी मोबाईल बाजूला ठेवून एक सातत्य आणि परिपूर्ण रीतीने अभ्यास करतात. माझ्यामध्ये सातत्य नाहीये आणि वेळ जो आहे तो ह्या ना त्या कारणामुळे मी वाया घालवतोय. त्यामुळे ह्या 2 गोष्टींवर जेव्हा मी नियंत्रण मिळवलं, सातत्यपूर्ण अभ्यास केला, मोबाईलचा वापर जो आहे तो कमी लिमिटेड केला. जो करायचो तो पण अभ्यासाच्या व्यतिरिक्तच करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे मथळे असतील, अग्रलेख असतील किंवा ज्या शॉर्ट नोट्स असतील, त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी यूज केला, त्यावेळेला माझ्या अभ्यासामध्ये जे आहे ते डेफिनेटली मला यश मिळालं. माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, ती मला दिसायला लागली आणि एक आत्मविश्वास मिळाला, की आता ह्याच पद्धतीचा अभ्यास करून जो आहे तुम्ही यश जे आहे ते मिळवू शकतो. मला पोस्ट मिळू शकते. ह्या तुमच्या प्रवासामध्ये प्रेरणादायी तुमचं कोण आहे? आणि तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुम्हाला प्रेरणा मिळाली किंवा ह्या माणसाकडून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि त्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आता या यशाच्या शिखरावरती आहात. प्रेरणा माझी माझ्या आजोबांपासूनच मिळाली. यशवंत धर्माजी साळवे, तात्याबा धर्माजी साळवे माझे आजोबा. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 1950-1960च्या काळामध्ये कमालीची जी आहे दारिद्र्य असेल, त्याच्यानंतर विषमता असेल, जाती व्यवस्था असेल, त्याचे चटके जे आहेत ते सहन केले. परंतु त्यांनी आम्हाला हेच सांगितलं, की बाबा आम्ही खूप मोठ्या कष्टानं यातनं बाहेर पडलेलो आहे आणि तुम्हाला एक 4 पैसे आज आम्ही आमच्या कष्टाने तुमच्या हातावर ठेवू शकतो. तर आम्ही जी संधी तुम्हाला दिलेली आहे, त्या संधीचा तुम्ही सदुपयोग करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे आहे ते चांगल्या पदावर जा. तोच वारसा जो आहे तो माझ्या वडिलांनी चालवला. त्यांनी सुद्धा सांगितलं, की आमचे कष्ट फक्त आमच्या पोट भरण्यामध्येच म्हणजे जायचे. त्यातनं आम्हाला काय असं जास्त आमच्यासाठी काही करता नाही आलं. पण आम्ही जे केलं
आता आम्ही जे संधी आम्हाला जे पैसे मिळतात, जे आम्ही तुम्हाला संधी देऊ शकतो, त्या संधीचा तुम्ही कुठे ना कुठेतरी चांगला उपयोग करा आणि चांगल्या पोस्टवर जा. मग आजोबा असतील, वडील असतील, काका असतील, त्याच्यानंतर भाऊ असतील, सगळे मित्रमंडळी असतील गावातली, ह्यांनी सुद्धा अडचणीच्या वेळी जे आहे ते खूप मार्गदर्शन केलं. ह्या सगळ्यांचा खूप आधार होता आणि सगळ्यांमुळेच जे आहे, सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे, प्रेरणेमुळेच मी यशस्वी झालो. कुठेतरी समाज भरकटलेला आहे. समाजाची एक युवा पिढी कुठेतरी भरकटलेली. त्याला स्टेबल होण्यासाठी किंवा ह्या भरकटलेल्या समाजातल्या तरुणाईसाठी काय सांगाल तुम्ही? आत्ताची तरुणाई आपल्या समाजामध्ये, आपल्या शेजारी पाजारी पाहतोय आपण, खूप भरकटलेली आणि ह्या क्षेत्रातल्यांना ज्ञान अवगत नाहीये आणि ह्या भरकटलेल्या युवा पिढीला, समाजाला तुम्ही एक प्रेरणादायक म्हणून एक तयार झालेला, स्रोत तयार झालेला. तर ह्या तरुणांना, समाजाला काय सांगाल? एक संदेश काय देतात तुम्ही? मी हाच संदेश देईल की पहिलं जे आज आपल्या समाजासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे, बेसिकली युवा वर्गासमोरची आहे, ती म्हणजे व्यसनाधीनतेची. युवक जे आहेत ते कळत न कळतपणे कुठल्याही म्हणजे मोबाईलचं व्यसन असो, एखाद्या मादक पदार्थाचं व्यसन असो किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यसन असो, अशा व्यसनामध्ये अडकलेला युवक वर्ग जो आहे तो मला पाहायला मिळाला. माझं एक निरीक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये अंधश्रद्धा खूप आहे, जातीयता आहे, धार्मिक वाद होतात. हे आपण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून आपल्याला जे आहेत त्या अनेक बातम्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. तर मला वाटतं ह्याच्यावरचा उपाय एकच आहे की आपल्या महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणामध्ये साधू संतांची त्याचबरोबर महामानवांची जी आहे परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि इतर जे काही राजर्षी शाहू महाराज असतील आणि इतर अनेक महामानव आहेत. त्यांनी त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांपासून जे आहे संत तुकाराम, हे अशा अनेक मोठ्या परंपरा, संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे. तर कुठेतरी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता, ह्या संतांचे आणि महामानवांचे विचार जर आपण आत्मसात केले तर आपल्या युवा पिढीचा, आपल्या संपूर्ण समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. यांनी आपल्याला एक रस्ता करून दिलेला आहे. आपल्याला फक्त त्या रस्त्यांवरनं चालायचं आहे आणि मला असा विश्वास वाटतो, दृढ विश्वास वाटतो की जो युवक किंवा जो समाज या महामानवांच्या विचारांवर चालेल, त्या समाजाचं आणि त्या युवकाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, तुम्ही आता म्हणला की महामानवांचा, आपल्या महापुरुषांचा विचार अवलंबन केला पाहिजे. आताची युवा पिढी ते करत नाही. तर डीजे सिस्टीम असेल किंवा इतर धांगडधिंगा असेल, त्या कशावरती जयंती साजरी होती. तर त्या युवा पिढीला त्या जयंती साजरा करत असताना काय सांगाल तुम्ही? थोडासा विषय भरकटलेला वाटतोय, तो तुमच्या यशोगाथेमध्ये नाहीये, पण तुम्ही चांगला मुद्दा काढलाय. हा मुद्दा आपल्या समाजाला, आपल्या ग्रामस्थांना किंवा इतर पाहणाऱ्या सगळ्या टीव्ही चॅनल युवकांना प्रेरणादायी आहे. त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, विषय जो आहे तो परत तिथंच येतो की अधिकारी म्हणजे फक्त आणि फक्त अभ्यास करणं आणि एखादी पोस्ट मिळवणं हे नाही. तुम्ही आजूबाजूचा समाजाचं निरीक्षण करून, त्याचं आकलन करून, समाजाच्या समस्या सुरुवातीला तुम्ही अनुभवता आणि पोस्टवर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ह्याच समस्या आपल्याला पुढे जाऊन सॉल्व्ह करायच्या आहेत. तर विषय असा येतो की ज्या वेळेला आपण समाजामध्ये वावरतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की जे युवक आहेत ते आज म्हणजे असं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न अधिकारी होणं असं काही नसतं. कोणाला शेतकरी व्हायचं असतं, कोणाला बिझनेसमॅन व्हायचं असतं, कोणाला राजकारणी व्हायचं असतं. तर त्यांनी जे आहे आपल्या म्हणजे आपल्याला जे करिअर करायचंय किंवा जे संधी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले गुण आवश्यक आहेत. वक्तृत्व कला असेल, लेखन कला असेल किंवा फोटोग्राफी असेल, कुठलीही जी कला आहे त्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी जे आहे ते आपण प्रयत्न केले पाहिजेत. अधिकाऱ्यांसाठी म्हणजे कसं आहे, हा एक प्रवास आहे, त्यांच्या पूर्ण प्रवासच आहे. ज्या वेळेला म्हणजे एखादा पोलीस अधिकारी असो किंवा माझी पोस्ट असो, पोलीस अधिकारी ज्याला व्हायचंय त्याला समाजामध्ये प्रॉब्लेम कुठे आहेत, म्हणजे गुन्हेगारी हा प्रॉब्लेम तर आहेच, परंतु गुन्हेगार गुन्हेगारी का करतो हे समजून घेणं हा सुद्धा त्याच्या सेवेचा एक भाग आहे. आता मी पुरवठा अधिकारी म्हणून आहे. आता आपण नेहमी ऐकतो की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, स्वयंपूर्ण देश आहे, तरी सुद्धा भारतातल्या 80 कोटी लोकांना जे आहे स्वस्त धान्य दुकानांद्वारे जे आहे ते धान्य पुरवलं जातं. तर ह्या लोकांना जे आहे आजही अनुदानित ह्याच्यामध्ये हे केलं जातं. बऱ्याच कुटुंबाचा त्यांना फायदा होतो, परंतु ह्या सिस्टीम मध्ये सुद्धा आहेत बऱ्याच भ्रष्टाचार आहे, काळा बाजार आहे किंवा निकृष्ट जातीचं अन्नधान्य जे आहे ते बरेच वेळा गरिबांपर्यंत पोहोचवलं जातं. ते खाण्याच्या लायकीचं पण नसतं, टाकून देण्याच्या लायकीचं असतं. तर हे ज्या वेळेला मी अनुभवलं, ज्या वेळेला मी पाहिलं, त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की मी जर त्या पोस्टवर गेलो तर मला काय करायचंय. किंवा ज्या वेळेला तुम्ही बघा पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना म्हणजे कायदा सुव्यवस्था राखणं ही फार मोठी जबाबदारी असते. मग महामानवांच्या जयंती असतील त्यावेळेला डीजेचा आवाज करणं किंवा दारू पिऊन धांगडधिंगा करणं ह्याच्या ऐवजी जर विधायक कार्य केलं, रक्तदान शिबिर असतील,
यशस्वी आणि हुशार विद्यार्थ्यांना जे आहे आर्थिक मदत करणे असेल, समाजामधले जे अनिष्ट रूढी परंपरा जे आहेत ह्यांचा विरोध करणं असेल, अशा विधेयक पद्धतींद्वारे जर आपण महामानवांच्या जयंत्या ज्या आहेत साजरे केल्या, त्यांचे विचार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले, तर जे आहे सरकारी यंत्रणा आणि त्यांतले जे काही अधिकारी असतील ह्यांच्यावरचा ताण एक समाज म्हणून आपण कमी करत असतो. कारण आपल्या इथं लोकांचा जो आहे तो गोड गैरसमज झालेला आहे की सगळं जे काम आहे ते सरकारचं आहे, परंतु आपण नागरिक म्हणून त्याच्यामध्ये सहभागीच होत नाही. म्हणजे आज जरी मी अधिकारी असलो तरी पण मी एक नागरिक आहे. तर नागरिक म्हणून माझे जे आहे म्हणजे जे काही ड्युटी आहेत की कचरा बाबा सार्वजनिक ठिकाणी कचरा नाही केला पाहिजे, कुठं थुंकलं नाही पाहिजे किंवा जे वाहतुकीचे नियम असतील ते पाळले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण देश सेवाच करत असतो, समाजाची सेवाच करत असतो. तर सगळंच जे आहे सरकारवर किंवा अधिकाऱ्यांवर न सोपवता आपण सुद्धा आपल्या निरीक्षणातनं काही समस्या आयडेंटिफाय केल्या पाहिजेत आणि त्या समस्या सोडवण्याचा आपल्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही जी अन्न पुरवठा अधिकारी तुमची म्हणून निवड झालेली आहे, त्याचा पेपर कसा होता आणि कसं त्याचं शेड्यूल होतं, कशा प्रकारे तुम्ही पास झाला, त्याचं एक सविस्तर माहिती आमच्या तर प्रेक्षकांना. त्याची जी जाहिरात आहे ती 2024 साली प्रसिद्ध झाली होती आणि 2024च्या त्याच वर्षी माझ्या माहितीप्रमाणे माझं मुंबई येथे जे आहे नवी मुंबई या ठिकाणी माझी परीक्षा झाली. तर ती 200 मार्काची परीक्षा होती. त्याच्यामध्ये मराठी, गणित, सामान्य विज्ञान आणि जनरल नॉलेज जे सामान्य ज्ञान असतं ते. तर ह्याच्यावरती जे आहे ते प्रश्न विचारले होते. 100 क्वेश्चन्स होते आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्काला होता. अशी 200 मार्काची परीक्षा होती आणि त्याच्यामध्ये मला 200 पैकी 172 मार्क्स मिळाले आणि माझी छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदी जी आहे ती निवड झाली. त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर जे आहे जे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कागदपत्रांची पडताळणी झाली. त्याच्यामध्ये जे आहेत आपली शैक्षणिक कागदपत्र, त्याच्यानंतर उत्पन्न असेल, त्यानंतर जातीचा दाखला असेल, बाकीचे जे कागदपत्र असतील MSCIT, कम्प्युटर नॉलेज, मराठी भाषा, ह्या सगळ्यांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर जे आहे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग मला फायनली जे आहे लातूर या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मला आता पुरवठा निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही पाहिले आहे मयूर छबुरा साळवे यांची यशोगाथा. हा जो प्रवास आहे समाजासाठी प्रेरणादायी आहे आणि ह्या प्रवासामध्ये अतिशय त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवरती स्वतः अभ्यास केलेला आहे आणि ह्यातूनच हे ज्या पदावर बसणार आहेत त्या पदावर बसल्यानंतर ज्या गोरगरिबांच्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचं काम करणार आहेत आणि ह्यातूनच एक प्रेरणा समाजाला मिळणार आहे आणि त्यांच्या स्वतःच्या घरचे चुलते असतील, भाऊ असतील, वडील असतील, ह्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळत गेलेली आणि त्यांच्या अडचणी, समाजाच्या अडचणी त्यांनी सोसलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. ह्याच्यावरती चांगलं काम करण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या आईचाही सिंहाचा वाटा आहे. आईने खूप तुम्हाला सहकार्य केलंय. आईचा कसा तुम्हाला सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन लागलं? हो, आईचं माझ्या यशामध्ये खूप मोठं खरं तर श्रेय सॉरी आहे. कारण ती अंगणवाडी सेविका ह्याच्यामध्ये जे आहे ते काम करत होती आणि काम करत असताना तिला सुरुवातीपासून फार कमी पगार मिळायचा. पण तरी सुद्धा तिच्या पगारातले जे आहेत आमच्या घरामध्ये लागणारे पैसे जे आहेत ते वाचवून ती बरेच पैसे जे आहेत ते मला माझ्या अभ्यासाला द्यायची. बऱ्याच वेळेला शैक्षणिक साहित्य, विशेषतः स्पर्धा परीक्षांची पुस्तकं जे आहेत ह्याच्याकडनं आम्ही आईकडे जायचो, आई मला हे पुस्तक घ्यायचंय वगैरे, मला अशा 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 पद्धतीने पैसे लागतात, त्याच्यानंतर फॉर्म भरायचा, ही फॉर्मची फी आहे. तर आई त्यावेळेला पाहिजे म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्यायची. तिने कधी विचारलं नाही की कुठलं पुस्तक घेणार आहे, काय करायचंय, कसं करायचंय. त्याच्यानंतर आम्ही पार पदवीपर्यंत येईपर्यंत ती आम्हाला विचारायची की कॉलेजमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, त्याचा तुम्हाला उपयोग काय आहे, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे. तर त्याच्यामधनं तिलाही एक कळायचं की बाबा माझा मुलगा जो आहे तो कुठं ना कुठं तरी अभ्यास करतो आणि आम्हाला पण एक धाक होता आईचा की बाबा आई विचारते म्हणजे आपण व्यवस्थित केलं पाहिजे, कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, त्यानंतर अभ्यास वगैरे व्यवस्थित केला पाहिजे. त्याच्यामुळे नकळत आईचा आणि वडिलांचा एक धाक होता. आई वडिलांचा धाक राहायला पाहिजे. हा, आत्ताची युवा युवा पिढी ते नाही, त्यामुळे युवा पिढी भरकटलेली असं मला वाटतं. नाही तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच आई वडिलांचा धाक जो आहे तो असलाच पाहिजे. आजही आम्हाला आमच्या आई वडिलांचा जो आहे तो तितकाच धाक वाटतो आणि त्या धाकाचंच एक फळ आहे की मला माझ्या परिश्रमाचं जे आहे ते फळ आज मिळालेलं आहे, मला यश मिळालेलं आहे. तर धाक हा अतिशय महत्वाचा असतो कारण जिथं म्हणजे जी एखादी गोष्ट चूक आहे तर आई वडिलांनी त्या गोष्टीला चूकच म्हटलं पाहिजे आणि जी गोष्ट बरोबर आहे त्या बरोबरच्या गोष्टीला आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि एक योग म्हणा किंवा अतिशय चांगली माझ्याबद्दल गोष्ट झाली की माझ्या आई वडिलांनी नेहमी चुकीच्या गोष्टीला चूक म्हटलं आणि बरोबर गोष्टीला मला प्रोत्साहन दिलं. शाळेमध्ये जर कुठे भांडणं असतील, जर शिक्षकांनी कंप्लेंट केली, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो की मला एक प्रसंग आठवतो की एकदा शाळेमध्ये असताना मला शिक्षकांनी मारलं होतं आणि मी बाबांना घेऊन गेलो होतो. म्हटलं तुम्ही त्यांना सांगा की सरांनी मला मारले, मी परत अभ्यास करेन, आता नाही केला.
तर बाबा मला म्हणाले की मी अजिबात येणार नाही तुझ्या बाबतीत. तुला चुकीचं काय मारलं का किंवा वेगळं काय केलं का किंवा वेगळी वर्तणूक दिली का, तसं झालं असेल तर तू मला सांग की बाबा असं असं झालेलं आहे. त्यावेळेला मी नक्की सरांना येऊन विचारेन, विचारेन की बाबा तुम्ही माझ्या मुलाला असं का केलं. पण जर तू अभ्यास करत नाही आणि योग्य कारणास्तव जर तुझ्या शिक्षकांना तुला मारलं, तर मी त्यांना बिलकुल विचारणार नाही. काय मी उलट म्हणेन, त्यांना म्हणेन की तुम्ही अजून मारा माझ्या मुलाला. जोपर्यंत तो अभ्यास करत नाही, जोपर्यंत तो व्यवस्थित लक्ष देत नाही, तोपर्यंत त्याला मारा. त्यामुळे एक भीती निर्माण झाली की बाबा आई वडील अशा गोष्टीला पाठिंबा देणार नाही, त्याच्यामुळे आपण आपला अभ्यास जो आहे तो व्यवस्थितपणे केला पाहिजे आणि त्यांचा एक धाक नकळतपणे राहिला पहिल्यापासून. आत्ताच्या समाजाला महत्वाचा हा मोलाचा सल्ला आहे की जी मयूर साळवे यांनी सांगितलेला आहे की आई वडिलांनी आपल्या मुलांवरती एक धाक ठेवला पाहिजे, आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत. ते आत्ताच्या युवा पिढीमध्ये, आत्ताच्या समाजामध्ये दिसत नाही की आत्ताचे लहान लहान मुलं जे अल्पवयीन आहेत त्यांच्याकडे मोबाईल वापरला जातोय, त्यांच्याकडे गाडी वापरली जाते की त्यांना अजून गाडी चालवायचं लायसन बी नाहीये, त्यांना गाडी चालवायची माहिती पण नाहीये. परंतु आता मयूर साळवे यांच्याकडून आपल्याला समाजासाठी आणि पालकांसाठी महत्वाची सूचना बी आहे आणि माहिती सांगणे बी आहे की बाबा आपल्या मुलांवरती लक्ष केंद्रित करा, संस्कार चांगले द्या आणि त्यांचे जडणघडण करत असताना काही अडचणी आहेत, काही त्यांच्यावरती अडचणींवरती मात करत असताना त्यांच्या काही चुका असतील, चुकांवरती पांघरून घालू नका. त्या चुकांना चूक सांगा आणि बरोबरांना प्रोत्साहन करा आणि आपली युवा पिढी चांगली सक्षम बनवा, ही या ठिकाणी सांगत आहे. धन्यवाद.